नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहे। गोष्ट आहे बादशाह आणि बिरबलाची। गोष्टीचे नाव आहे हिरवा घोडा। नेहमीच बादशाह बिरबलाला विचित्र कामे सांगत असे, पण त्यातूनही बिरबल सही सलामत सुटका करून घेत असे। असेच एकदा बादशहाने बिरबलाला मुद्दाम सांगितले की बिरबल, मला त्या काळा, पांढरा, तांबडा, तपकिरी, करड्या अशा ठराविक रंगाच्या घोड्यांवर बसण्याचा कंटाळा आला आहे। तेव्हा या नेहमीचे जे रंग सध्या घोड्यांमध्ये आहेत त्या व्यतिरिक्त दुसऱ्याच वेगळ्या रंगाचा घोडा एका आठवड्याच्या आत घेऊन ये। त्याशिवाय आलास तर मला तुझं तोंड देखील दाखवू नकोस। 4-5 दिवस या गावातून त्या गावात उगीचच बिरबल भटकत राहिला। नंतर बादशहाकडे जाऊन त्याने काम फत्ते झाल्याचे सांगितले। महाराज, वेगळ्याच हिरव्या रंगाचा घोडा मी शोधून काढलाय। हे ऐकताच बादशाह खुश आनंदित झाला। मग येतानाच तू तो का घेऊन आला नाहीस? बादशाह आतुरतेने म्हणाला। बिरबल म्हणाला, मी तो घेऊन येण्यास तयार होतो, पण घोड्याच्या मालकाने 2 अटी घातल्या आहेत। पहिली अट अशी की सर्वात वेगळा घोडा महाराजांना हवा आहे, तर त्यांनी स्वतः माझ्या घरी येऊन तो घेऊन जायला हवा। त्यात काय, आम्ही स्वतः तो घोडा आणण्यास त्याच्या घरी जाऊ। माझी तशी तयारी आहे। पण दुसरी अट कोणती? बादशाह म्हणाला। बिरबल सांगू लागला, ज्या अर्थी महाराजांना नेहमीच्या रंगाव्यतिरिक्त म्हणजे काळा, पांढरा, तांबडा, तपकिरी, करडा, राखी, तांबडा याशिवाय वेगळाच हिरव्या रंगाचा घोडा हवा आहे, तेव्हा त्यांनी सोमवार ते रविवार या 7 वारांच्या व्यतिरिक्त कोणत्याही वारी यावे व घोडा घेऊन जावे। ही त्याची दुसरी अट। बिरबलाच्या उत्तराने बादशहाचा चेहरा मात्र गोरा मोरा झाला।